पुंडलीक वरदारी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. भास्कर महाराज की जय. गौरी शंकर महाराज की जय. वासुदेवजी महाराज की जय. बजरंग बली की जय. ओम सजयति सिंधुर्वदनो देवो यत्पादपङ्कजस्मरन् तमसां राशिनाश्रयति विज्ञानां वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. ज्ञानेशो भगवान् विष्णु निवृत्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. गजाननं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं गौरीशङ्करं दयामूर्तिं भास्करं पुनः वासनात् वासुदेवस्य वासितं भुवनत्रयं सर्वभूतनिवासोऽसि वासुदेवो नमोऽस्तुते. पुंडलीकवरदारी विठ्ठल. तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. सद्गुरु श्री गोपाल कृष्ण भगवान कौंडण्यपूर निवासी जगज्जननी जगन्माता विदर्भ कन्या महाराज तथा वारकरी कीर्तिभूषण वारकरी रत्न संत श्री वासुदेवजी महाराज आदी करून साधू संतांना नमस्कार करून आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मला ऐकणाऱ्या संपूर्ण श्रोतृवंदना सुद्धा नमस्कार करून आज श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदाचं जे काही चिंतन करण्याचा एक प्रयत्न आपण या ठिकाणी करतो आहोत. त्या प्रयत्नातील पंचम दिनाची आजची ही प्रवचन सेवा आपल्या समोर करत असताना किंवा करण्याआधी प्रथमदर्शनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मला ऐकणाऱ्या श्रोत्यांना माफी मागू इच्छितो. काल काही प्रक्षेपण लहरीच्या लहरीपणामुळे प्रक्षेपणामध्ये निर्माण झालेलं जे काही व्यत्यय होतं, एक जो काही तांत्रिक बिघाड होता, त्या तांत्रिकही या ठिकाणी कोणी उपस्थित नसल्यामुळे तो तांत्रिक बिघाड आणि त्यामुळे निर्माण झालेले व्यत्यय त्याकरता मी आपली माफी मागू इच्छितो. आणि अशा पद्धतीचा तांत्रिक बिघाड शक्यतो होणार. आता ते परिस्थिती अशी आहे की शहरापासून गावापासून पार लांब जंगलामध्ये आम्ही असल्या कारणामुळे अशा पद्धतीचे तांत्रिक बिघाड होणं साहजिक आहे. आपण सगळे सुज्ञ आहात, आपण समजू शकतात. असो, काल जाता जाता एक विषय मी आपल्या समोर ठेवला आणि अत्यंत महत्वाचा विषय होता भागवताच्या संदर्भातला. भागवत हे ब्रह्मसूत्राचं अकृत्रिम भाष्य आहे. भागवत हे गायत्री भाष्य आहे. आणि त्याहीपेक्षा महत्वाचा मुद्दा सांगेन. आणि या श्रीमद भागवताच्या 12 स्कंदापैकी प्रथम स्कंद हा भगवंताचा उजवा पाय आहे. याला अधिकारी स्कंद म्हणून संबोधल्या जातं. याला अधिकारी स्कंद का म्हणतात याचं चिंतन आजच्या सत्रामध्ये आपल्याला करायचं आहे. अत्यंत महत्वाचा असा विषय आहे. भागवत हा संवादाने भरलेला ग्रंथ आहे. कारण मी एका दिवसाच्या सत्रामध्ये आपल्याशी त्या संदर्भात हितगुज केलेली सुद्धा आहे. संवादाने क्लिष्ट विषय सोपे होतात, त्याच्यातील वृक्षता कमी होते. भागवतामध्ये अनेक संवाद आहेत. त्यापैकी प्रामुख्याने 3 संवादाचं चिंतन मी आपल्यासमोर आज ठेवेल. प्रथम स्कंदाच्या पहिल्या श्लोकापासून तर 12 स्कंदाच्या शेवटच्या श्लोकापर्यंत जो संवाद आला तो सूत आणि शौनकांचा संवाद आहे. हा अथपासून इतिपर्यंत आहे. त्या दुसरा संवाद आला तो विदूर मैत्रेय संग घडला विधीयती कष्टी निपजवी सृष्टी सुखाची वृष्टी कपिल मुनी देवहूती तारा. जे काही आमचे
जुनी भागवतकार मंडळी आरती म्हणायची, त्याच्यामध्ये याचा उल्लेख आहे. विदुर आणि मैत्रेयींचा संवाद आहे. तो तृतीय स्कंदाच्या 5व्या अध्यायापासून तर चतुर्थ स्कंदाच्या अंतापर्यंत आला. आणि तिसरा संवाद आहे जो अत्यंत महत्वाचा आहे, तो म्हणजे भगवान शुकदेव आणि राजा परीक्षितींचा संवाद. भगवान शुकदेवांचं अवतरण प्रथम स्कंदाच्या शेवटच्या अध्यायात अर्थातच 19व्या अध्यायात झालं. आणि संवादाची जी सुरुवात आहे ती संवादाची सुरुवात द्वितीय स्कंदाच्या पहिल्या अध्यायापासून झाली. तो संवाद 12 स्कंदाच्या 7व्या अध्यायाच्या 6व्या श्लोकापर्यंत आला. तिथून भगवान शुकदेव निघून गेले. अशा पद्धतीचे 3 संवाद प्रामुख्याने दिसतात. या 3 संवादापेक्षाही प्रथम स्कंदाचं चिंतन करत असताना वा प्रथम स्कंदाला अधिकारी स्कंद का संबोधल्या जातं याचं चिंतन करत असताना एक विषय येतो, तो असा की या प्रथम स्कंदामध्ये सुद्धा वक्त्या श्रोत्याच्या आपल्याला 3 जोड्या पाहण्याकरता मिळतात. पहिली जोडी आहे सूत आणि शौनक, दुसरी जोडी आहे भगवान वेदव्यास आणि देवर्षी नारद, आणि तिसरी जोडी आहे ते भगवान शुकदेव आणि राजा परीक्षिती. या तिन्ही जोड्या भागवताच्याच संदर्भातलं चिंतन करतायत. पण तुम्हाला सांगितलं पाहिजे या 3 जोड्यांपैकी एक जोडी उत्तम आहे, एक मध्यम आहे आणि एक कनिष्ठ आहे. याचं वर्गीकरण केलं गेलं पाहिजे. अडचण अशी येते, पारमार्थिक क्षेत्रामध्ये जीवन जगणारा माणूस निष्ठेने परमार्थ करत असताना तो वर्गीकरण करण्याच्या भानगडीत पडत नाही. पण वर्गीकरण केल्याशिवाय अत्यंत शेतकरीच जगताला अन्न पुरवत असतो. दुपारचं जे जेवण आम्ही करतो ते शेतकऱ्यांच्याच भरोशावर करतो. पण दुर्दैव एवढं आहे, ज्याला जगाचा पोशिंदा म्हणून संबोधलं जातं, ज्याला भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून मानला जातो, तो शेतकरीच आज आत्महत्या करतोय. काय कारण असावं? एक दिवस चिंतन केलं आणि चिंतनांती जे की कारण माझ्या निदर्शनास आले. मला बाकीच्या कारणांची पिकवता येतं, पण त्याला वर्गीकरण करता येत नाही, त्याला प्रतवारी करता येत नाही, त्याला हे कळत नाही पाला कधी करावा मालाचा आणि त्याला चाळणी कधी लावावं. त्याला अर्थव्यवस्थेचे नियमच माहित नाही. त्या चिकार गर्दीमध्ये 3 वर्ग पडतात. त्याच्यातला पहिला वर्ग असतो तो स्पर्धकाचा, त्याच्यातला दुसरा वर्ग असतो तो प्रेक्षकाचा, आणि त्याच्यातला तिसरा वर्ग असतो तो परीक्षकाचा. या तिघांच्या मानसिकताच भिन्न भिन्न असतात. स्पर्धकाला असं वाटे मी चांगला आहे, सगळ्यात चांगला आहे, अवघ्यात चांगला आहे, नंबर माझाच आहे. आणि का वाटू नये? त्यांनी मेहनत घेतलेली असते. का वाटू नये? त्यांनी परिश्रम केलेले असतात. परंतु त्याच्या वाटण्याने तो पहिल्या क्रमांकाने येत नसतो, हे तितकं सत्य आहे. त्याच्यातला जो दुसरा वर्ग आहे तो प्रेक्षकांचा आहे. आणि प्रेक्षकांची परिस्थिती इतकी विचित्र असते, त्याला सगळेच चांगले वाटतात. वा त्यापैकी कोणी प्रेक्षक कोणाचा अनुयायी बनून जर त्या ठिकाणी मैदानात उतरला असेल, आला असेल, तर त्याला त्याचा अनुयायी चांगला वाटतो. पण खरं सांगू का, त्याच्यापैकी नेमका कोणता चांगला आहे, कोणता 1 नंबरचा खेळाडू आहे, हे ठरवण्याचं स्वातंत्र्य ना स्पर्धकाला असतं ना प्रेक्षकाला असतं. ते ठरवण्याची जबाबदारी, ते ठरवण्याचा अधिकार, ती ठरवण्याची योग्यता ही परीक्षकाची असते. आणि मला अधिक एक विषय याच्यात सांगायचा आहे. स्पर्धक संख्येने असंख्य असू शकतात, प्रेक्षक त्याही पेक्षा संख्येने अधिक असू शकतात, पण परीक्षक मात्र संख्येने अनेक नसतात. ते बोटावर मोजणे असतात. म्हणजे कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 5च असतात. निर्णय देण्याचा अधिकार परीक्षकांचाच असतो. किंवा त्या स्पर्धेचे जे पत्रक वितरित करण्यात आलेले असतात त्यात प्रामुख्याने एक टीप दाखवलेली असते, परीक्षकांनी दिलेल्या निर्णयाला आवाहन देण्याची वस्ता
राहणार नाही. अर्थात परीक्षकाचा निर्णय अत्यंत महत्वाचा असतो. ही परीक्षकाची एक वेगळीच दृष्टी असते, ती अत्यंत महत्वाची आहे. ती सगळ्यांनाच असते असं नाही. तसं ह्या ज्या 3 जोड्या मी आपल्या समोर ठेवल्यात, पुनश्च सांगेन. सूत शौनक, भगवान वेदव्यास आणि नारद, भगवान शुकदेव आणि राजा परीक्षित, या 3 जोड्या आहेत. विषय श्रीमद भागवत हाच आहे. चर्चा श्रीमद भागवताचीच आहे. पण त्याच्यातली एक जोडी उत्तम आहे, एक मध्यम आहे आणि एक कनिष्ठ आहे. पैकी उत्तम कोणती, मध्यम कोणत्या आणि कनिष्ठ कोणती, जोड्या लावा अशा पद्धतीचा परीक्षेत असलेल्या पेपरमध्ये जसा काही भाग असतो राहिला, तो जर आपल्या समोर ठेवला तर माझ्या माहितीप्रमाणे बहुतांश श्रोत्यांना ते थोडंसं कठीण जाईल. पण मला सांगितलं पाहिजे, यापैकी सूत आणि शौनकांची जोडी, याला अनेक विद्वान महाराजांचं वर्गीकरण झालेलं आहे. या वर्गीकरणाची जी पद्धती आहे, या वर्गीकरणाचे जे निकष आहेत, या ठिकाणी या वर्गीकरणाकरता कुठला निकष वापरला गेला असा प्रश्न साहजिकच जाणकार श्रोत्यांच्या अंतःकरणामध्ये उदित झाल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीचाही दंड नाही. हे ऋग्वेदी ब्राह्मण आहेत, ऋषी आहेत, ही या ठिकाणचे श्रोते आहेत. आणि वक्ते कोण आहेत? सूत लोमहर्षद. सूत हे व्यक्तिवाचक नाव नाहीये, सूत हे जातीवाचक नाव आहे. सूत हे प्रजाती आहे. करायची गंध अक्षराने त्याला पूजायचं आणि नुसती पूजा नाही करायची, पूर्वक त्यांना प्रश्न विचारायचा. हे मला सांगितलं पाहिजे. अत्यंत महत्वाचा भाग. ऋग्वेदी ब्राह्मण असणारे, ऋषी असणारे श्रोते आहेत. त्यांच्या अंतःकरणामध्ये एक भाव आहे, कुठेतरी अहंकाराचा भाव आहे की आम्ही उच्च वर्णामध्ये जन्माला आलेलो असताना श्रोता म्हणून या ठिकाणी बसतोय. सूतजीच्या मुखातून आम्हाला कथा श्रवण करायची. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की त्या ठिकाणी जे शौनकादी ऋषी आहेत, 88 सहस्त्र ऋषी आहेत, यांचा भागवत श्रवण करणे हा मुख्य हेतू नाहीये, मुख्य उद्देश नाहीये. तर त्यांनी यज्ञादी कर्म त्या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. अनेक वर्षपर्यंत चालणार सत्र आहे. आणि यज्ञादी कर्म करायचे उद्देश तरी काय? सत्रम सर्गाय लोकाय, स्वर्ग प्राप्ती करता. भगवान श्री ज्ञानोबराय फार सुंदर बोलले, वेदाधारे बोलती केवळ कर्म प्रतिष्ठिती, तरी कर्म पडी आसक्ती धरून या. मनती संसारी जन्मीजे, यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे. उद्देशच एक असतो मृत्यूलोकामध्ये जन्माला यायचं, यज्ञादी कर्म करायचं. कशा करतात? स्वर्ग सुख भोगण्याकरता. काय स्वर्गामध्ये? स्वर्गामध्ये काय? उर्वशी. उर्वशी मुख्य विलासिनी अंतर्या. 9व्या अध्यायामध्ये भगवान श्री ज्ञानोबराय बोलले, त्या ठिकाणी उर्वशी, ती उर्वशी प्राप्त व्हावी. स्वर्गीची उर्वशी ऐकोनिया मानसी, वारत्या लाविती आकाशी आगाची, ती आपल्याला प्राप्त व्हावी. त्याच्याकरता आकाशामध्ये यज्ञाधिकाच्या शिड्या तयार करतात. किती विचित्रपण आहे. ज्ञानोबराय म्हणतात, या मृत्यूलोकामध्ये किडींपासून जे वैश्विक सुख प्राप्त होतं तेच सुख स्वर्गात इंद्राला उर्वशीपासून, जसा उर्वशीचा इंद्र सुखी, तसा का स्वर्गलोकी तैसाची लोकी लोटोष लागे. परंतु त्याच करता यज्ञ करायचे, पुण्यार्जन करायचं, स्वर्गाला जायचं आणि त्या ठिकाणचे भोग भोगायचे. किती दिवस पर्यंत? पुण्य येतोपर्यंत. ते भुक्त्वा सर्गलोकम विशालम क्षणे पुण्यमर्त्यलोकम विशंती. एवं त्रयी धर्म मनु प्रपन्ना गतागतम काम कामा लभंते. मग त्या पुण्याची पावती सरे, सवेची इंद्रपणाची उठतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. असो, माझा प्रस्तावने विषय नाही, पण मला विषयाचं गांभीर्य लक्षात आणून देण्याकरता विषयाचा उपयोग करावा लागला. उद्देश यज्ञ करणे. आणि यज्ञाच्या मागचा उद्देश काय? स्वर्गातलं सुख, स्वर्गातली उर्वशी, तिचं सुख भोगण्याकरता ऋग्वेदी ब्राह्मण असणाऱ्या शौनकादी ऋषींचा यज्ञ करणे हा मुख्य उद्देश आहे. आणि यज्ञाच्या अवकाशामध्ये किंबहुना यज्ञातील त्रुटी, यज्ञातील दोष घालवण्याच्या दृष्टिकोनातून
मध्यंतरीच्या कालखंडात मध्यंतरीच्या अवकाशामध्ये भगवंताची कथा केली जाते. आता मला सांगा तुम्ही, ज्या ठिकाणी यज्ञ मुख्य आणि कथा गौण आहे त्या ठिकाणच्या श्रोत्याला श्रेष्ठ श्रोता म्हणता येण्याची व्यवस्था आहे काय? आणि म्हणूया ना कनिष्ठ श्रोता म्हटलं, पण वक्त्याची तरी परिस्थिती काय आहे? सूतजी भागवताची कथा सांगतात. त्या सूतजींच्या कथेचा जर आपण विचार केला तर सूतांची भागवत कथा सांगणे हा त्यांच्या उदरनिर्वाहाचा व्यवसाय आहे. त्यांनी कथा सांगितली तर त्यांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था होणार आहे. ज्या ठिकाणचा वक्ता उदरनिर्वाहाची व्यवस्था म्हणून कथा सांगतोय, ज्या ठिकाणचा श्रोता यज्ञावकाशामध्ये कथेचं श्रवण करतोय, नवे नवे यज्ञाला प्राधान्य आणि कथेला गौणत्व देऊन कथेचं श्रवण करतोय, त्या वक्त्या आणि श्रोत्याला उत्तम म्हणण्याची व्यवस्था तरी कशी आहे, कशी असेल याचं चिंतन आपण केलं पाहिजे. आणि म्हणून त्यांना कनिष्ठ म्हटलं गेलं. दुसरी जी जोडी मी आपल्या समोर ठेवली, भगवान वेदव्यास आणि नारद यांना मध्यम म्हटलं गेलं. आता या बाबतीत थोडीशी अडचण जाते, कारण दोन्ही नाव खूप मोठे आहे. भगवंत अध्यायामध्ये अर्जुनाला विभूती योग सांगत असताना या दोन्ही महात्म्यांचे नाव घेतले. विभूती म्हणजे काय? ज्या व्यक्तीमध्ये भगवंताचा अंश अधिक प्रमाणात असतो, अधिक असतो, त्याला विभूती असं म्हटलं गेलं. म्हणून भगवान वेदव्यास मुनिनाप्यहं व्यास कविना मुषणा कवी मुनियाद व्यासदेव तुम्ही म्हणे यादवराव. मुनीमध्ये व्यास ही माझी विभूती आहे असं भगवान बोलले. देवर्षीनांच नारद देवर्षिया तू पांडवा नारद तो मी जाणावा. देवर्षीमध्ये नारद ही माझी विभूती आहे, मुनीमध्ये व्यास ही माझी विभूती आहे. मग दोघही भगवतांश असताना, भागवताचीच कथा करत असताना त्यांना मध्यम ठरवल्या गेलं. याचं कारण काय? कुठला निकष वापरला याचं चिंतन केलं पाहिजे. आणि त्याचं चिंतन मी आज आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करेल. भगवान वेदव्यास आणि नारद हे जरी भागवताचं चिंतन करत असले तरी प्रसंग असा आहे, भगवान वेदव्यासाच्या अंतःकरणात दोष घालवण्याच्या दृष्टिकोनातून नारद भगवान वेदव्यासांना भागवताची कथा सांगताय. भगवान वेदव्यासांच्या जीवनामध्ये असंतोषाचं कारण काय? अशांतीचं कारण काय? गीतेत भगवान बोलले, ते तू सुख विसरून नरी गे कही जैसा पापियाच्या ठाई मोक्ष नवसे. शांतीचा जिव्हाळ नाही, सुख चुकूनही तिकडे जात नाही. अशांतीचं कारण काय? संताप प्रशांत असावा, नुसता नावाचा नाही, स्थितीचा, अवस्थेचा. अशांत असता कामा नये. भगवान वेदव्यासांच्या अंतःकरणामध्ये एक शंका आहे. कशाची? ज्यांच्या कर्ता म्हणून निर्माण केलं त्या लोकांचा माध्यमातून उद्धार होईल की नाही याच्या बाबतीत ते साशंक आहे. कारण दोन्ही महात्मे लोक हितेच्छू आहेत, यांचा उद्धार झाला पाहिजे, यांचा उद्धार झाला पाहिजे. आणि म्हणून त्यांच्या अंतःकरणात असंतोष आहे. तो असंतोष घालवण्याकरता नारद त्यांना स्वतःचा पूर्वजन्म इतिहास काय आणि भगवत चरित्र वर्णन करण्याचा उपदेश करतात. महाराज, तुम्ही आतापर्यंत राजधर्म, प्रजेचा धर्म, व्यक्ती धर्म, पती धर्म, पतिव्रता धर्म, पुत्राचा धर्म, शेजार धर्म आदी करून या सगळ्या धर्माचा विचार मांडला. पण भगवत गुणानुवाद मात्र तुम्ही अजून कधी केलेले नाही, पुरत्या प्रमाणात झालेले नाही. आणि म्हणून तुम्ही भगवंताचे गुणानुवाद करा. मात्र चुकलं, बिघडलं कुठं मला शिकलं पाहिजे. पारमार्थिक क्षेत्रामध्ये ज्या दिवशी आम्ही पदार्पण करतो त्या दिवशी प्रत्येक पारमार्थिकाचा प्रामाणिक उद्देश हाच असतो, माझा उद्धार झाला पाहिजे. नवे नवे परमार्थ ही व्यवस्थाच आत्मोद्धारा करता निर्माण केली गेलेली व्यवस्था आहे. आत्मोद्धार व्हावा हाच उद्देश प्रत्येक साधकाचा असतो. त्याच उद्देशाने तो त्या मार्गाचं क्रमण करत असतो, साधना करत असतो, चिंतन करत असतो. त्या क्षेत्राच्या संदर्भात तो प्रामाणिक असतो. आणि माझ्या माहितीप्रमाणे ही स्थिती, ही अवस्था त्याची शेवटपर्यंत टिकणं गरजेचे असते.
त्याने तो परमाला आत्मोद्धारा करता करायचा असतो. पण दुःख एवढंच आहे की पारमार्थिक क्षेत्रामध्ये ज्या दिवशी आम्ही पदार्पण करतो त्या दिवशी आमचा प्रामाणिक उद्देश आत्मोद्धार असतो. काही दिवस आम्ही परमार्थ करतो, ती साधना करतो, मग कुठं पारायण असतील, कुठेतरी व्याकरणाचा अभ्यास असेल, कुठेतरी पाठांतर असेल, एखाद्या सप्ताहाच्या नामसप्ताहामध्ये विना वाजवण्याची जबाबदारी प्रसंग, कुठं हरिपाठ काकळा करण्याची जबाबदारी आमच्यावर असेल, आणि अशा पद्धतीचा अगदी निष्ठेने प्रेमाने आमचा परमार्थ चाललेला असतो. आणि नेमकं गोंधळ होतो त्या कीर्तनकार त्या दिवशी येत नाही, आणि त्याचं वेळेवर कळतं की ते काही अपरिहार्य कारणास्तव येऊ शकत नाही. मग आजची कीर्तन सेवा कोणी करायची, हा प्रश्न आयोजकांच्या समोर पडतो. आणि आयोजकांना मग भिरलेल्या नजरेने कुठला तरी एखादा वक्ता रिकामी जागा भरा या सदराअंतर्गत पाहायचा असतो, आणि त्या टाळकऱ्यातील कुठला तरी खोतकरू मुलगा, अगदी कमी वयाचा मुलगा, चांगला गोंड दिसण्याकरता बोलण्याकरता असा शोधला जातो, आणि त्याला त्या दिवशीची कीर्तन सेवा दिल्या जाते, त्याला फेटा पाणी जातो. तो त्याच्या रसाळ वाणीने 2 तास पर्यंत श्रोत्यांना अक्षरशः खिळून ठेवतो, त्यांच्यामध्ये गुंतवून ठेवतो. 2 तास कसे जातात ते श्रोत्यांना कळत नाही. ही आनंदाची गोष्ट असते, चांगली गोष्ट असते की असं जीवनामध्ये संधी येणे आणि त्या संधीचं सोनं करणे. पण नेमका गोंधळ होतो कुठं? कीर्तन झाल्यानंतर 1-2 श्रोते त्या बाल कीर्तनकाराच्या अवतीभोवती गोळा होतात आणि सांगतात, गेल्या 50-75 वर्षापासून आम्ही कीर्तन ऐकतो, पण इतकं सुंदर कीर्तन आतापर्यंत आमच्या आयुष्यात कधीच ऐकण्याचा योग आला नाही. बाळ, इतक्या कमी वयात तू इतका चांगला बोलतो, कमाल आहे, भविष्यात तू खूप मोठा होशील, असा आशावाद असतो, तो आशीर्वाद असतो, कोणास ठाऊक, ते व्यक्त करत असतात. आणि करणं साहजिक आहे, केलंही पाहिजे, कौतुक करणं गरजेचं आहे. एक अडचण निर्माण होते की स्तुती ज्या वेळेला त्या कीर्तनकाराच्या कानात जाते त्या दिवशीपासून त्याला एक रोग होतो. तो रोग म्हणजे त्याची टाक टेकणं बंद होते. त्याचं कारणही तितकंच आहे. हे सरून जातं सगळं लाखन लागे दुसरे विद्वत्तेचे भरे भूत आणले. विद्वत्तेचं भूत त्याच्या अंगात भरतं. माझ्या एवढा विद्वान जगाच्या पाठीवर कोणीच नाही, अशा पद्धतीचा त्याचा आशय, त्या ठिकाणी त्याचा आविर्भाव तसं दिसायला लागतो. आणि कालपर्यंत जो त्याच्या पारमार्थिक जीवनाचा उद्देश होता, माझा उद्धार झाला पाहिजे, तो उद्देश कधी मागं पडतो हे त्याच्या लक्षातही येत नाही. आणि दुसरंच भूत त्याच्या डोक्यात घुसते, या सगळ्या जगाचा उद्धार मला करायचा आहे. आणि ही भावना ज्या दिवशी त्याच्या अंतःकरणात उदित होते त्या दिवशी ती भावनाच त्याच्या अधिकारावर गदा आणणारी ठरते. मला सांगितलं पाहिजे, पारमार्थिक क्षेत्रामध्ये साधना ह्या व्यक्तिगत स्वरूपाच्या करायच्या असतात, साधना हे व्यक्तिगत उद्धाराकरता करायच्या असतात. व्यक्तिगत साधना, व्यक्तिगत उद्धाराकरता केल्या गेलेली साधना, ती ओघाओघाने जर इतरे जनाच्या उद्धाराला कारणीभूत होत असेल तर आनंदाची गोष्ट आहे. पण जगाच्या उद्धाराकरता मला हे कर्म करायचं आहे, हा भाव ज्या दिवशी निर्माण होतो त्या दिवशी तो भाव त्याच्या अधिकारावर गदा आणणारा ठरतो. मी भगवान श्री ज्ञानोबराची वचनं आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करेन. ज्ञानोबरांतात का फेडीत पापताप, पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. गंगा नावाची जी नदी आहे ती गंगोत्रीला उगम पाहून बंगालच्या उपसागराला जाऊन मिळेपर्यंत 2525 किलोमीटरचा जवळपास 1400 वर्ग मैलाचा प्रवास करते. हा सगळा प्रवास करत असताना असंख्य लोकांचे पाप ताप हरण करते. तीरावर असणारे पादप म्हणजे मुळाकडून अन्नग्रहण करणारे जे वृक्ष असतील त्यांना जीवदान देते आणि समुद्राला जाऊन भेटत असते. तिचा मूळ उद्देशच समुद्राला जाऊन भेटणे आहे, परंतु पाप ताप हरण करणे, वृक्षांना जीवदान देणे, ह्या ज्या काही गोष्टी तिच्याकडून होतात ह्या ओघाओघाने होतात. आणि ओघाओघाने होत असल्यामुळे ती त्याचा अभिनिवेश धारण करत नाही. हे मी केलं की हे माझ्याने झालं, अशा पद्धतीचा भाव गंगेच्या अंतःकरणामध्ये कधी नसतो.
पद्धतीने पारमार्थिक क्षेत्रामध्ये जीवन जगणाऱ्या साधकांनी व्यक्तिगत साधना करत असताना त्या व्यक्तिगत साधनेचा उपयोग जगदोद्धारा करता होत असेल तर आनंदाची गोष्ट आहे. वाचून मला जगदोद्धारा करताच हे करायचं आहे असा ज्यावेळेला अभिमान धारण करतो त्यावेळेला गोंधळ निर्माण होतो. ज्ञानवरात दुसरा दृष्टांत फार सुंदर देतात. ज्ञानवरांत जगाचे आंध फेडी श्री रावडे उघडी निगे जैसा भास्वत प्रदक्षिणी. भगवान गोनवासकर सूर्यनारायण उदित झाल्यानंतर जगातला अंधकार नाहीसा करतात. श्रीनाम लक्ष्मी तिचं राऊळ म्हणजे कमळ, सूर्यविकासाची की कमळ आहे त्या कमळाला विकसित करतात, विकसित होतात. परंतु भगवान भुवन भास्कर याचा अभिनिवेश धारण करत नाही. लोकांचा अंधार नाहीसा केला, मी इतके कमळ जे काही मिटकलेले होते ते उमलले, अशा पद्धतीचा विषय त्यांच्याकडे येत नाही. आणि याचा अभिनिवेश जर त्यांनी धारण केला असता तर कदाचित भगवान भुवन भास्करांनी नाही महिन्याकाठी 3 महिन्यांनी, नाही 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी, नाही 6 महिन्यांनी 12 महिन्यांनी तरी आम्हाला एखादं बिल पाठवलं असतं जसं महावितरण पाठवते. परंतु बिल ज्या अर्थी येत नाही त्या अर्थी मी हे केलं याचा अहंकार, याचा अभिनिवेश त्यांच्याकडे नाही. किती कमळ उमललेत याचा लेखाजोखा अंकेक्षण अहवाल ते सादर करत नाही. या गोष्टी ओघाओघाने होतात. त्या पद्धतीने पारमार्थिक क्षेत्रातल्या लोकांनी परमार्थ करत असताना इतरही जनाचा उद्धार ओघाओघाने करावा, त्याचा अभिनिवेश धारण करू नये. त्यानंवरच्या अधिक कोणी सांगेल पाणी मुदल झाडा जाय तृणते प्रसंगेची जी. शेतकरी जे आहेत त्यांच्या लवकर लक्षात येईल प्रखर उन्हाळा आहे आणि त्या प्रखर उन्हाळ्यामध्ये कोणत्यातरी शेतकऱ्याचं शेत हिरवगार असतं, त्याच्यात भुईमुग पेरलेला असतो आणि मग आमच्यासारखा एखादा कीर्तनकार त्याच्याकडे मुक्कामाला जर गेलात ना, तो तुम्हाला चला शेतात, मग कशा करता? बघा ना आमचं शेत कसं हिरवगार आहे, घरी एसीची हवा जी लागते ना त्याच्यापेक्षा चांगली हवा तुम्हाला शेतात लागेल. विशाल वटवृक्ष आहे, त्याच्या खाली एक फार चांगल्या पद्धतीची बैठकीची व्यवस्था, झोपायची व्यवस्था आम्ही केली आहे. चला जाऊ शेतामध्ये. आणि तो शेतकरी शेताचा कानाकोपरा दाखवतोस, तो महाराज इकडून गहू आहे, इकडून मक्का टाकलेला आहे, इकडून भुईमुग आहे. महाराज बघा आजूबाजूला सगळे काळीभोर शेती दिसते, कोणाकडेच व्यवस्था नाही. मी कष्टाने या ठिकाणी ट्यूबवेल केलं आणि उपसा जलसिंचनाच्या माध्यमातून ही संपूर्ण माझी शेती हिरवीगार या ठिकाणी केलेली आहे. भुईमुग दाखवतो, गहू दाखवतो, त्याचा हिरवेपणा दाखवतो. परंतु मला सांगितलं पाहिजे सगळं त्याचा हिरवेपणा दाखवत असताना, भुईमुग दाखवत असताना मातीच्या जो काही वयंबा त्या ठिकाणी आहे, दुरुम त्या ठिकाणी लावलेला आहे, त्याच्यावर असलेलं गवत ते सुद्धा हिरवगार असतं. शेतकरी शेतातील भुईमुग दाखवत असताना गवत कधीच दाखवत नाही. वास्तवात ते गवत सुद्धा त्याच्याच प्रयत्नाने हिरवं झालेलं असतं. पण त्याचा अभिमान, त्याचा अहंकार, अभिनिवेश तो धारण करत नाही. कारण त्याने पाणी दिलंय, ते मूळ मुख्य अशा पद्धतीच्या त्याच्या पिकाला ते पोचलेलं आहे आणि गवत ओघाओघाने हिरवं झालंय. त्या पद्धतीने पारमार्थ करत असताना ओघाओघाने तरी जनाचा उद्धार व्हावा. पण भगवान वेदव्यासांची स्थिती अशी आहे की ते ग्रंथ निर्मिती करत असताना जगदोद्धारा करता ग्रंथ निर्मिती करतोय असा भाव आहे. आणि ज्यांच्याकरता हा ग्रंथ प्रपंच मी करतोय त्याच्या माध्यमातून त्यांचा उद्धार होईल की याच्या बाबतीत त्यांच्या मनात साशंक आहे. म्हणून चिंता आहे, हे लोक हितेच्छू आहे आणि म्हणून वर्गीकरण करत असताना यांना म्हणून संबोधल्या गेले. मध्यम आहे, दगडापेक्षा वीट मऊ आहे. परंतु तिसरी जी जो आहे ती अत्यंत महत्वाची आहे. भगवान शुकदेव हे अवधूत शिरोमणी आहे. काय वर्णन करावं भगवान शुकदेवांचं? जगद्गुरु तुकोबाराजांचं वर्णन करतात. परमार्थाशी कोणी त्याची संसार संगपा साचार नाव त्याचे. परमार्थाकरता कोणी आतापर्यंत संसाराचा त्याग केला? एखाद्याचं नाव तुकोबाराज सांगतात, जन्मता संसार त्यजेला शुके तोच निष्कलंक तुका म्हणे. जन्माला येताबरोबर संसाराचा त्याग केला निष्कलंक व्यक्तिमत्व. नाथ महाराजांच्या गाथेमध्ये जे काही भारुड आहेत त्याच्यात एक भारुड आहे थट्टा नावाचं, वाचा.
बरी नव्हे थट्टा भल्या भल्याशी लावला बट्टा. बरी नव्हे थट्टा. मला पूर्ण बारूड सांगायचं नाही, बारूड सांगण्या माझा विषय नाही आणि मी बारूड करतही नाही. त्याचं शेवट असं आहे, या थट्टेपासून सुटले चौघे जण. त्यात पहिला नंबर नाव आहे शुक, भीष्म, हनुमान. चौथे कार्तिक स्वामीजा, त्यांना नाही बट्टा. भल्या भल्याशी लावू बट्टा. बरी नव्हे थट्टा. शुकाचार्य पहिल्या नंबर नाव आहे, शुक. भीष्माचार्य दुसऱ्या नंबर, हनुमंतराय आणि कार्तिक स्वामी. नाथ महाराजांनी ज्ञानेश्वरीची प्रतिशुद्ध केल्यानंतर शेवटी ज्या ओव्या लिहिल्या त्या ओव्यांमध्ये पाचवही नाव घातलं. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, जयाच्या गीतेची वाचिता टीका. ज्ञान होय लोका अभाविका ग्रंथार्थिया. निष्कलंक व्यक्तिमत्व असो माझा तो प्रस्तावनी विषय नाही, पण शुकाचा निष्कलंक व्यक्तिमत्व. जन्मतेन प्रसंगे स्त्रीदेह शिवने अंगे, तैपासून जन्म आगवे सोळे. जन्माच्या प्रसंगाच्या वेळेला जो स्त्री देहाचा स्पर्श झाला असेल तोच, त्याच्यानंतर संपूर्ण जन्मच सोळ. सोळ हा शब्द परिचित नाही, असा व्यक्ती शोधून सापडणार नाही. सोळ एक वस्त्र आहे, कशा करता वापरल्या जाते. आम्ही तुमच्यापेक्षा पवित्र आहोत, आम्ही तुमच्यापेक्षा शुद्ध आहोत हे दाखवण्याकरता घातल्या जाणारं एक विशिष्ट वस्त्र, त्याचं नाव सोहळा आहे. पण मला सांगितलं पाहिजे, ते वस्त्र अंगावर घालून स्वतःचा सोहळेपणा मिळवणारं सोहळं वेगळं, आणि ज्याचा जन्मच सोहळा होतो अशा पद्धतीचं पवित्र सोहळी एक तीच भूमंडळी, अशा पद्धतीचं जीवन. नवीन भगवान शुकदेवांच्या संदर्भात अनेक संतांनी वर्णन केलं. ज्ञानवरेन तर भारच केली. नाना रंभेचे निरूपे शुके, नुठीजे कंदरपे. भस्मी वन्नी न उद्यपे घृते ही जेवी. दोन पाठ आहेत. का भस्मी वन्नी उद्यपे घृते जेवी असाही पाठ प्रश्नार्थक चिन्हात आहे, आणि भस्मी वन्नी न उद्यपे घृतेही जेवी असाही पाठ आहे. रंभादिकांचं रूप ज्यांच्या ठिकाणी कामोर्मी निर्माण करण्याकरता पुरेसं नाही. भगवान परमात्म्याचं जे षड्गुणेश्वरी वर्णन केलं जातं, ऐका यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे सहाही गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंतो. आपण ओळी पाहिली ज्ञानवर्याची 6व्या अध्यायात. नुसते भगवंताकडे 6 गुण आहेत असं नाही, त्यांनी ते वाटले. यशे थोरविला मारुती, विभीषण केला लंकापती, औदार्य देऊनी कणाहाती, कीर्ती दिगंती मिरविली किंवा फाकविली. त्यात ज्ञाने उपदेशिला चतुरानं, वैराग्य शुकाते बोधून, ऐश्वर्य वाढविला अर्जुन, ब्रह्म सनातन पावला, समग्र औदार्य लक्षणी. मला बाकीचं वर्णन करायचं नाही, 5 त्याच्यातलं एकच सांगायचं आहे. वैराग्य शुकाते बोधून. वैराग्य नावाचा गुण शुकाचार्य. किती वैराग्य हो, किती वैराग्य. शुकाचार्य समाधी बसलेले आहेत, तपश्चर्या करण्याकरता बसलेले आहेत. इंद्राच्या मनात शंका आली की न जाणो यांची तपश्चर्या इंद्रपदा करतात तर नसावीत ना. लहानपणापासून पुराणाधिकाचं चिंतन करत होतो. एक दिवस पुराणाचं चिंतन करत शंका माझ्या डोक्यात आली. कोणीतरी ऋषी तपश्चर्या करण्याकरता बसतो, त्याच्या तपश्चर्या भंगा करता इंद्र कुठली तरी अप्सरा पाठवतो. अमुक बसला त्याच्याकरता अमुक अप्सरा पाठवली. अशाच कथा होत्या. कुठं रंभा आहे, कुठं मेनका आहे, कुठं उर्वशी आहे, कुठं तिलोत्तम आहे. म्हणून त्यावेळेला वेकुटाशी पुरोरे महाराज होते. महाराजांकडे गेलो, महाराजांचं दर्शन घेतलं. महाराजांनी विचारलं कोण? म्हटली ज्ञानेश्वर. कसे आले? काय नाही म्हटले, महाराज एक प्रश्न विचारायचा होता. अलीकडच्या काळामध्ये भागवताच्या व्यतिरिक्त काही पुराणांचं चिंतन करतोय, वाचन करतोय. प्रामुख्याने गोष्ट पाहण्याकरता मिळते. आमकाची तपश्चर्या करण्याकरता बसला आणि इंद्रने अमुक अप्सरा पाठवली, त्याचं कारण काय? असं का करतोय? महाराज हसले. महाराजांनी हसून उत्तर दिलं, बुवा काय
एखाद्या जंगलामध्ये एखादं कुत्र शिकार करण्याची त्याच्यात धमक नाही, योग्यता नाही, लायकी नाही त्याची, त्याला शिकार भेटत नाही, मग कुठेतरी सुकलेले हाड अस्थि तिथं पडलेली असते एखाद्या जनावराची, ते त्याच्यात हात तोंडी लागते, ते चगळत असत. आणि ते चगळत असताना एखादा वाघ निघतो. त्या कुत्र्याला असं वाटते, न जाणो आपल्या तोंडातलं हे जे हाड आहे इतक्या मेहनतीने आपल्याला वाघ घेऊन जाईल, आणि म्हणून तो जीवाच्या आकांताने तिथून पडत असतो. बस ती स्थिती इंद्राची होते. वास्तवात त्या हाडाचा आणि त्या वाघाचा अर्थार्थी संबंध नसतो. तसा या साधना करणाऱ्या महात्म्याचा आणि इंद्रपदाचा अर्थार्थी संबंध नसताना त्या इंद्राची स्थिती असते, म्हणून तो असा करतो. शुकाचार्यांनी तपश्चर्या करण्याकरता बसल्यानंतर तिथे एक अप्सरा पाठवली, तिचं नाव रंभा. रंभा वसंतादी ऋतूंना घेऊन आली, आणि वसंतादी ऋतूंना घेऊन आल्यानंतर शुकाचार्याच्या तपोभंगाचा ती प्रयत्न करते आहे. शुकाचार्याच्या तपोभंगाच्या प्रयत्नात खूप प्रयत्न करूनही शुकाचार्य साधे डोळे सुद्धा उघडत नाही. नाहीतर ज्ञानोबाराय बोलून गेले, जी येते अळूमाळू रूपा गुणाचा चाळ ढाळू, ते भलतैसाही खेळू लेखानी. ज्या स्त्रीला स्वतःच्या शरीराची थोड्याफार प्रमाणात का होईना नुसती हालचाल करता येतेच ना, तिच्याकरता अशक्य असं काहीच नसतं. आणि प्रत्यक्षात रंभा होते. शुकाचार्यावर कुठलाच परिणाम नाही, कुठलाच नाही. निद्रेताचिने अंगेशी साप जैशी उर्वशी, देवी स्वरूपवस्था सरीशी देही द्वंद्वे. निद्रित असणाऱ्या माणसाच्या उशाजवळ जसे साप तशीच उर्वशी, ही स्थिती जागृत अवस्थेमध्ये त्या महात्म्यांची असते. रंभेच्या लक्षात आलं, आपल्याकडे पाहत नाही. त्याचं कारण काय, सुजाळ मातेच्या उदरामध्ये 12 वर्षापर्यंत होतात. आणि आईचं उदर म्हणजे काय, एअर कंडिशनचा बंगला असतो का, वातानुकूलित बंगला असतो का? त्या ठिकाणी आणि नाना प्रकारच्या यातना भोगल्या असतील, म्हणून स्त्री देहाविषयीची याच्या अंतःकरणामध्ये जागृत झालेली असावी. मग याचं हे भ्रम निराश करावा. रंभेने उदरविदारण केले. कापूस पुंजून ठेवावा तशा पद्धतीची आतमधली व्यवस्था आहे. अगरू चंदनासारखा सुगंध त्याच्यामध्ये दरवळतोय. आणि रंभा विनंती करते, अहो शुकदेवा, पहा माझ्याकडे, माझ्याकडे पहा, स्वर्गीची खान आहे, मी रंभा आहे, तुम्हाला भेटण्याकरता आलेले. शुकाचार्याने लक्ष दिलं नाही. त्यावेळेला रंभेने सांगितलं, तुमच्या मृत्यूलोकात इतर स्त्रिया आहेत, त्या पद्धतीने आमचं शरीर बघा तरी डोळे उघडून. शुकाचार्याने डोळे उघडून पाहिलं आणि ती व्यवस्था दिसली. शुकाचार्याने हात जोडले, रंभे चुकलो 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 रंभे, भयंकर मोठी चूक माझ्याकडून झाली. रंभेला असं वाटलं, चला जमलं नाही, पूर्ण डाळ शिजली, निदान बोट चिपी तर झालीत ना, काहीतरी करता येईल आपलं, जे काही औषधोपचार तो लागू पडलात ना. रंभा म्हणते, शुकाचार्य माफ केलं तुम्हाला. म्हणजे आता माफ करून उपयोग काय, काय झालं काय? म्हणजे रंभे, तुझ्या उदरामध्ये इतकी चांगली व्यवस्था हे जर मला पहिल्यांदा माहित असतात ना, तर मी कशाला सुजळ मातेच्या उदरात गेलो असतो, तुझ्याच उदरी नसता का जन्म घेतला. रंभेने वाक्य ऐकले आणि आईस्क्रीम पेक्षा थंडगार होऊन रंभा परत गेली. एवढं मोठं वैराग्य ज्या शुकाचार्यांचं आहे, इतकं मोठं निष्कलंक जीवन ज्या शुकाचार्यांचं आहे. ते शुकाचार्य अवधूत शिरोमणी आहे, त्या ठिकाणचे वक्ते आहेत. ते राजा परीक्षितीच्या निमंत्रणाशिवाय तिथे येत आहेत. ते काही भागवत कथेची देणगी निश्चित करून आलेले नाही, निमंत्रित नाही. आणि श्रोता कोण आहे? सप्त द्वीपावरती पृथ्वीचा एक नक्षत्र सम्राट राजा परीक्षिती. आणि त्याच्या जीवनामध्ये एकच चूक होते, त्या चुकीचं प्रायश्चित्य म्हणून सर्व संघाचा त्याग करून तो गंगेच्या दक्षिण तीरावर येऊन बसतोय. तो राजा परीक्षिती या ठिकाणी श्रोता आहे. त्या राजा परीक्षितीचा अधिकार उद्याच्या सत्रामध्ये आपण करणार आहोत. तुर्तास झालेली ही सेवा भगवंताच्या तथा श्री गुरु संत श्री वासुदेवजी महाराजांच्या चरणी समर्पित करून सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. कुंडली वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की